स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कालचा भाग खऱ्या अर्थाने धडाकेबाज होता. कारण होतं कॅप्टन्सीचा टास्क. मैत्री म्हणा, गद्दारी किंवा जबरदस्त फिजिकल स्ट्रेंथ. कालच्या टास्क मध्ये सगळंच पाहायला मिळालं. चला तर मग पाहूया नक्की काय घडलं. कालच्या कॅप्टन्सीच्या टास्कचं नाव होतं लांडगा आला रे आला. मित्रांनो, आता कॅप्टन्सी टास्कचे 3 उमेदवार पहिल्यापासूनच होते, सोनाली, प्राजक्ता आणि तन्वी. तर बिग बॉसने बाकीचे जे 11 सदस्य होते त्यांना पण एक चान्स दिला आणि आता अनुश्रीने जाऊन तो पहिला बजर दाबला, त्यामुळे अनुश्री पण कॅप्टन्सीची उमेदवार झाली आणि याचा परिणाम 50% राशनवर आलं. तर आता सोनाली, अनुश्री, तन्वी, प्राजक्ता हे 4 जण जे झाले ते कॅप्टन्सीचे उमेदवार झाले. मित्रांनो, बिग बॉसने आता बीबी फार्म बनवला आहे आणि त्यामध्ये सोनाली आणि अनुश्री यांची एक टीम, टीम ए आणि तन्वी, प्राजक्ता यांची टीम बी असं बिग बॉसने सांगितलं. आणि पहिल्या फेरीची संचालक जी होती ती होती दिव्या. तर आता टास्क काय होता, तर बिग बॉसने लोकर दिलं होतं आणि मेंढ्या दिल्या होत्या. तर हे सगळं घेऊन त्यांनी मेंढ्यामध्ये भरायचं आणि भरपूर सारे मेंढ्या बनवायचे. मित्रांनो, मेंढ्यांचा आवाज होताच मेंढ्या आणि लोकर गोळा करून सुरक्षितपणे टेबलवर ठेवायचं आणि जेव्हा बजर वाजतो तेव्हा कोण जास्त मेंढ्या बनवणार ते लोक विनर होणार, असं टास्क होतं. तर आता बिग बॉसने सांगितलं की टीम ए मधून 2 समर्थक आणि टीम बी मधून 2 समर्थक आम्हाला हवे आहेत. तर मित्रांनो, ऍक्च्युली इथे एक ट्विस्ट दिला होता बिग बॉसने. कोण विजयी टीम असणार आहे, तर त्या टीम मधला एक सदस्य लांडगा बनणार आणि तो दुसऱ्या टीम मधल्या एकाला बाद करणार. आता इथे आणखीन एक ट्विस्ट बिग बॉसने दिला. ज्याला बाद केला आहे बिग बॉस त्याला एका सदस्याचं सिक्रेट सांगणार. जर त्याने ते सिक्रेट बरोबर ओळखलं तर तो बाद होणार नाही. म्हणजेच दुसऱ्या टीम मधला जी विजयी टीम आहे त्यामधला जो लांडगा झाला होता तो बाद होणार, जर जी हरलेली टीम आहे त्या सदस्याने सिक्रेट बरोबर ओळखलं तर कुणाचं आहे ते. तर बेसिकली असा टास्क होता. तर आता टीम ए म्हणजे सोनाली आणि अनुश्रीची टीम आणि यांनी विशाल आणि ओमकारला सिलेक्ट केलं आणि टीम बी लगेचच म्हणाले की आमचे पण हेच सदस्य आहेत, म्हणजे समर्थक आहेत, आम्हाला पण हेच हवेत. तर आता बिग बॉस म्हणतात तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागणार आहे आणि कन्व्हिन्स नुसार तुमच्या टीम मध्ये कोण 2 समर्थक होणार आहेत ते तुमच्या बाजूने घ्या. तर आता टीम ए कडे लगेचच ओमकार गेला आणि टीम बी कडे विशाल, आयुष आणि टीम ए मध्ये सागर करंडे. तर मित्रांनो, फेरी 1 चालू झाली. आता फेरी 1 चालू झाल्यानंतर ना मित्रांनो, तर अनुश्री बोलते की आम्ही 3 जण जाणार, लोकर आणि मेंढ्या आणणार, विशालला तू अडव असं ती ओमकारला सांगते. विच इज फेअर इनफ, म्हणजे स्ट्रॅटेजी तर चांगली होती कारण सगळ्यात जास्त फोर्स जो आहे तो विशालकडूनच लागला असता. दुसऱ्या टीम मध्ये तन्वी सांगते की आम्ही 2 जातो, 2 जण डिफेंड करूया. ओके, असं तन्वीची स्ट्रॅटेजी. आता टास्क चालू होतो, चालू होतो. बजर चालू झाल्यानंतर ना ओमकार जो आहे ठरल्याप्रमाणे विशालला पकडतो. यांच्यामध्ये म्हणजे खूपच हातापायी दाखवलेली आहे, खूपच म्हणजे व्हायलन्स होतो या दोघांमध्ये. ओमकार पण ताकदीनं खूप स्ट्रॉंग आहे आणि विशालही ताकदीनं खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. तर आता दोघांची कडाक्यानं चालू असते कुस्ती टाईप, म्हणजे मारत नाहीत पण एकमेकांना पकडून ठेवण्यामध्ये. आता सागर करांडे जो आहे तो खरंच खूप छान खेळलेला आहे. आता कोण कोण अग्री करते की सागर करांडे खरंच खूप छान खेळला आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आता जेव्हा खेळ चालू होतो, ऑब्व्हियसली आता टास्क आला म्हणजे आक्रमकता आलीच. आता त्याचा अर्थ व्हायलन्स असा नसतो, पण आक्रमकता येणारच, स्वाभाविक आहे ते. तर आता सागर जे आहे ते थोडंसं लोकर वगैरे घ्यायला टेबल बी वरनं म्हणजे टीम बी कडून तो घेऊन येत असतो, तेव्हा तन्वीला थोडासा धक्का लागतो. मुद्दाम तो करत नाही, तो आता टास्क मधून तिच्याकडून घेताना स्वाभाविक आहे की थोडासा धक्का लागणार. तर आता तन्वीने डायरेक्ट अरे तुरे चालू केली. तू का लकडतो रे, लकडतो हा शब्द माझ्यासाठी नवीन आहे, पण तू का लकडतो मला,
असं ती सागर दादाला विचारते. तेव्हा सागर म्हणतो की अरे गेम आहे, आम्ही काही खेळायचं नाही का, आता थोडासा धक्का लागणारच. ओके. तर आता तन्वी इथे पहिल्यांदा आक्रमक झाली, तिला कुठे ना कुठे असं फील झालं की टीम ए जी आहे टीम बी वर भारी पडली आहे आणि मेन विशालला ओंकारने पकडून ठेवलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ती चिडली होती. रुचिता वर उभारून सांगत असते की तू सोनालीला खेच, सोनालीकडून खेच. स्वतः केलं तर चालतं का या लोकांना? म्हणजे तू व्हायलन्स करते सोनाली सोबत, ते तुला चालतं का? तू सोनालीला चक्क खाली पाडलं, तू तिच्या अंगावरही बसलीस आणि म्हणजे लिटरली तू तिच्याकडनं ओढण्याचा प्रयत्न करत होती. सोनाली उत्तम खेळलेली आहे काल, ऍक्च्युली तिने छान खेळलं आणि मला पण आवडलं, छान खेळली. आता इथे आक्रमकता कुणाची दिसत होती, व्हायलन्स कुणाची दिसत होती? तन्वी तुझी. अगं तू तिच्या अंगावर बसली होतीस, तिने तुझ्या अंगावर जरी बसली असती तर शायद तुला एवढा त्रास झाला नसता. तिला झालाय त्रास, पण तिनं तुला कानाखाली मारलेली नाहीये. तर आता विशालने ओंकारचा गळा लिटरली दाबत होता, म्हणजे इंटेन्शनली नाही पण अनइंटेन्शनली, पण तो ज्या फोर्सने त्याला पकडला होता तो फोर्स ऍक्च्युली खूपच जास्त होता. तर आता बळाचा प्रयोग तर खूपच होत होता. शेवटी आता बिग बॉसने घोषणा केली की आत्ताच्या आत्ता हे टास्क थांबवा. तर मित्रांनो, आता सोनालीवर तन्वी असल्यामुळे जेव्हा बिग बॉसने घोषणा करतात तेव्हा तन्वी उठायला लागते आणि सोनाली पण उठण्याचा प्रयत्न करताना चुकून तिचा हात गालावर लागत नाही, चुकून तिचा हात त्या दिशेनं वळतो. आता उठताना ऑब्व्हियसली आपला उजवा हात जो आहे तो पहिला पुढे येतो आणि तिला ते चुकून लागला असेल, मान्य करते, पण मी कानाखाली लागली असं म्हणत नाही. तर मित्रांनो, आता तन्वीनं जो ड्रामा सुरू केला की बिग बॉस हिने मला कानाखाली मारली, बिग बॉस हिने मला कानाखाली मारली, तुम्ही एकदा फुटेज चेक करा. अरे बिग बॉस येतोय, त्यांना फुटेज चेक करायची गरज, तू बोलायची गरज नाहीये, मुळात ते चेक करणारच आहेत. आता दिस इज व्हायलन्स बिग बॉस, आय कॉन्ट टॉलरेट दिस, मला असं पटणार नाही, मी बिग बॉस खेळायला आलीये, कानाखाली मार खाऊन घ्यायला आली नाहीये. बाळा, तुझं व्हायलन्स घ्यायला बाकीचे आलेत का? तू तिच्या अंगावर बसण्यासाठी ते लोक आलेत का? नाही, तू पण तर व्हायलंट होतीये. हा, सोनालीनं ऍक्च्युली काहीच केलं नव्हतं. आता रुचिता जी आहे ती बाल्कनीमध्ये उभा राहून, अगं तू पण दे ना तिला एक कानाखाली. अगं बाई, तू वर होतीस, तुला दिसलं नाही का ती खरं खरं मारलीये का ही उगीच उठवतीये म्हणून? हा, मला खरं सांगू का मित्रांनो, गेल्या सीझन मधली आपली जान्हवी परवडली हो. जान्हवीला मन होतं, ही तन्वी म्हणजे वेगळीच आहे. सकाळी सागर दादाला सॉरी वगैरे सगळं ब्ला ब्ला म्हणून परत नंतर करायचं तेच करते ती. इकडे ओमकारला ऍक्च्युली लागलाय, पण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओंकारने सुरू केलं आहे आणि त्यामुळे टीट फॉर टॅट झालेला आहे. ओके, अग्री, ओंकारने सुरू केलं आहे आणि त्यामुळे विशाल त्या ह्याच्यानंच तो त्याला पकडला. पण ऍक्च्युली ओंकारला लागलं होतं, खरचटलं पण होतं आणि खूप ठिकाणी लाल लाल दिसत पण होतं. अनुश्रीने जे बोललं ते चुकीचं नव्हतं बोललं. तिनं बोलली की याचं फोर्स जे आहे जास्त होतं. आणि आता मात्र तन्वी आणि सागरचं आपण पाहूया. तर आता तन्वी सागर दादाला चल चल आला मोठा मला सांगायला, असं चुकून धक्का मारत होता का? हा, असं नसतं ना, असं ती त्याला बोलते. आता सागर म्हणतो, अगं तू असं म्हणतीयस म्हणून मी खेळू नये का? तर तन्वी लगेचच बोलते, मित्रांनो मी हे लिहून बोलते, तिने जे शब्द वापरलेत ना मी तेच तुम्हाला सांगते. तन्वी यावर बोलते की खेळायचं तर सरळ खेळ बावळट, बावळट म्हणते. तर आता बावळट म्हटल्यानंतर ना सागर गप्प बसणार आहेत का? तर त्यांनी बोललं की तुझं तोंड आहे की गटर. तर मित्रांनो, आता खेळताना धक्का लागणार नाही का? तू स्वतः व्हायलंट होतीये, सोनालीला कशीही खेचतीयेस. हा, त्यामुळे आता व्हायलंट तू नाही होतेस का? त्यामुळे तुला कुणी हक्क दिला की दुसऱ्यांना तू धक्का मारला तर तू एवढं बोलतेस बावळट वगैरे? आता ते तर सोडा, ती डायरेक्ट दादाच्या प्रोफेशनवर गेली. आता काय बोलली तिने? कॉमेडी करतो तू, तुला काय वाटतं कॉमेडी करत जातो म्हणून, असं ती बोलते. आणि तेवढ्यात सागरदादा खूपच खवळतात आणि खवळणं मला असं वाटतं की या ठिकाणी एकदम योग्य आहे. कारण कुणाच्याही प्रोफेशनवर गेलं तर कुणीही त्या लेवलला चिडणार ज्या लेवलला काल सागरदादा चिडले. तर सागर बोलले की हे माझं प्रोफेशन आहे, तू मला काही माझ्या प्रोफेशन बद्दल बोलायचं नाही. आता तन्वी लगेचच कॅमेऱ्याकडे जाऊन पटापटा तिचं एक्सप्लेनेशन देते की मला असं म्हणायचं होतं बिग बॉस की तो कॉमेडी करत भांडण मिटवतो बिग बॉस.
असं मला म्हणायचं होतं बिग बॉस, मी त्याच्या प्रोफेशनवर गेलेली नाहीये, मी परत एकदा रिपीट करते. अगं इथं एवढे प्रेक्षक बसलेत, ते काय मूर्ख समजतेस का तू? आम्हाला कळत नाही का तू कोणत्या इंटेन्शन बोलली आणि काय बोलली तू? आज ऍक्च्युली तुला आम्ही सांगायचं तर तन्वी कोलते कोण आहे हे जेव्हा बिग बॉस मध्ये म्हणजे मला कळलं की ही स्पर्धक आहे, तर मी गुगलवर सर्च केलं आणि मग कळलं की तू एका सिरियल मध्ये काम केलीस. सागर करंडेला ओळखत नाही असं एकही माणूस महाराष्ट्रात नाहीये, सगळे त्यांना ओळखतात. त्यामुळे त्यांची इन्फॉर्मेशन गुगलवर जाऊन कोणी सर्च केलं असेल या बाबतीत मला म्हणजे इतकं असं वाटत नाही, पण जेवढं तुझ्याबद्दल सर्च केलं असेल. त्यामुळे त्या माणसाला खूप लोक ओळखतात बाई, तुला कोण ओळखत नाही. ओके. त्यामुळे तू एका सिनियर माणसाला, एका कॉमेडीच्या प्रोफेशनला तू नावं ठेवतेस, तुला काहीतरी वाटायला पाहिजे. आता किती जणांना वाटतं की आयुष आणि ओमकार जे आहेत ते पुढं जाऊन डेफिनेटली फ्रेंड्स होतील. ओके. तर आता हिचं तन्वीचं आपलं रडणं चालू, रडकी कानाखाली मारली, हे केलं मला, असं हे सगळं ऍक्सेप्टेबल नाहीये, असं तसं. शेवटी आता बिग बॉस जे आहे ते घोषणा करून सोडतात की कोणीही काहीही इंटेन्शनली केलेलं नाहीये आणि आम्ही फुटेज पाहिलेलं आहे, त्यामुळे सोनाली कानाखाली मारलेली नाहीये. तर आता सोनाली पण सरळ बोलते, मला जर मारायचं असेल तर मी सटकन मारेन. तर आता बिग बॉस असंही घोषणा करतात की आजचा हा टास्क म्हणजेच पहिली फेरी ही रद्द झालेली आहे. तर आता दुसऱ्या फेरीसाठी हे जे 4 समर्थक पहिल्या फेरीमध्ये होते ते आता बाद झालेले आहेत, त्यामुळे आता दुसरे समर्थक जे आहेत टीम ए आणि टीम बी ने घ्यावेत. तर आता टीम ए चे समर्थक सचिन दादा आणि करण सोनावणे आणि टीम बी चे समर्थक रोशन आणि रुचिता. तर मित्रांनो, आता पाहूया दुसरी फेरी काय होते आणि कुणी कॅप्टन्सीचे उमेदवार होतील, आपल्याला ते लवकरच कळेल. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.